बेकायदेशीर कृत्यांना प्रतिबंध करण्यासाठी सरकार नवीन विधेयक आणणार का? विधेयक दोन्ही सभागृहातील सदस्यांच्या संयुक्त समितीकडे विचारासाठी पाठवण्यात आलंय। विधेयकाबद्दल सरकारनं जनता आणि सामाजिक संस्थांकडून सूचना देखील मागवल्यात। या विधेयकामुळे लोकशाही मूल्यांची गळचेपी होईल, सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी टीका केली। कुठलाही व्यक्ती जो आहे तो किंवा संघटना सरकारच्या विरोधात बोलणार नाही। नक्की हा कायदा काय आहे आणि हा लागू झालाय का किंवा लागू करण्याच्या हालचाली सुरू आहेत का? या कायद्याला नाव चांगलं दिलंय, महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम 2024। परंतु याच्यामध्ये जनतेची सुरक्षा नाही तर जनतेच्या सुरक्षेच्या नावाखाली जनतेला पिळण्याचा हा कायदा आहे। 1 एप्रिल 2025 ही याच्यावरच्या हरकती सूचना नोंदवण्याची शेवटची तारीख आहे। या कायद्यामध्ये कुणालाही स्वतंत्रपणे विचार करता येणार नाही, सरकारकडे कुठली बाजू मांडता येणार नाही। हा कायदा म्हणजे नोकरशहांनी आणि लोकप्रतिनिधींनी मालकांचा म्हणजे या देशातल्या जनतेचा हक्क हिरावून घेऊन त्यांना गुलाम बनवण्याची चालू केलेली प्रक्रिया, एवढा कायदा भयानक आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड।